एक कुत्रा अंगावर नुसता भुंकला तर आयुष्याची कशी माती होऊन जाते याचं उदाहरण म्हणजे राजाराम बाबर। गावातल्या खून प्रकरणाशी कसलाही संबंध नसताना सोलापूर जिल्ह्यातील सोहळे गावच्या बाबर यांना आयुष्याची 10 वर्ष तुरुंगात खितपत पडावं लागलं। बाबर यांच्या आयुष्याची ही कर्मकहाणी। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील सोहळे गावात 2004 मध्ये सुभद्राबाई बाबर आणि निवृत्ती जगताप यांचा खून झाला। हा खून कुणी केला, का केला हे कोणालाही माहित नाही। मात्र या घटनेनंतर त्या गावातच राहणारे राजाराम बाबर यांनी केवळ माणुसकीच्या भावनेतून घटनास्थळी हजेरी लावली। त्यावेळी तपासादरम्यान पोलिसांच्या श्वान पथकातील कुत्रा बाबर यांच्या अंगावर भुंकल्याचं निमित्त झालं आणि पोलिसांनी त्यांना बळीचा बकरा बनवलं। कारण सुभद्राबाई बाबर आणि राजाराम बाबर यांच्यात शेतातून पाईपलाईन नेण्यावरून वाद झाला होता। त्यावरून पोलिसांनी बाबर यांनाच गुन्हेगार ठरवलं आणि आयुष्याची 10 वर्ष त्यांना तुरुंगात काढावी लागली। खून केलाय म्हणली हे तपासच केला नाही ह्याने। सरळ मला अडकावून टाकलं, म्हणजे तुला उद्या सोडतो म्हणजे विचारून, आणि पुन्हा सोडलंच नाही वाटते मला। गावातील राजकारणात बाबर यांना फसवलं गेल्याचं त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात आलं। त्यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागितली। उशिरा का होईना न्यायालयानं न्याय दिला। बाबर यांची निर्दोष मुक्तता झाली। परंतु या 10 वर्षात बाबर कुटुंबियांच्या जगण्याचे संदर्भच बदलून गेले। याला घर नाही, लेकरं शिक्षण वाचून वंचित झाली, पोराची शिक्षण तुटली, खाजगी नोकरी करते आता। हे आमचे हाल झालं सगळं। रक्ताळलेले जे चाकू कुऱ्हाड किंवा कोयता जो जप्त केला होता त्याला पोलिसांनी सील केलेलं नव्हतं, त्यामुळे त्याच्यावरती जे रक्त आहे ते मैताचं आहे हे साबित करण्याला सरकार पक्ष असमर्थ ठरला। अखेर हायकोर्टानं न्याय दिल्यानं मोहोळ पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। शिवाय सुभद्राबाई बाबर आणि निवृत्ती जगताप यांचा दुहेरी खून नक्की कुणी केला हे गूढ अजूनही कायम आहे। संजय पवार, झी मीडिया, सोलापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।